महाराज कोण आहे? विश्वात्मके देवे. आणि मागणी मारणारे कोण आहे? ज्ञानी यांचा राजा. आता नाही का महाराज तुमचा कलश बसवण्यात चालला आहे ना, पण लोखंडाचा का नाही बसवला? जयाची द्वारी मग कळसही कसा पाहिजे? लोखंडाचा सांगेचा का? तेव्हा मागणी मागणारे आहे. बरं कोणाकरता मागणी मागते? ऐक, किंबहुना सर्व सुखी पूर्ण आणि ती लोके. मग त्या लोकामधले अनंत लोक आहे, त्याच्यात साधक वर्ग, मुक्त वर्ग. त्याच्यापेक्षा आठवण कोणाची झाली? जे खळाची व्यंकटी त्या सत्कर्मी कृती वाढव, मुक्ता परस्परे पडो मैत्री गांजे, दुरिताची तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाव. स्वैराचार जर होत असेल तर जगत सुखी होऊ शकत नाही. अलीकडे काय चाललेलं आहे नाही का? म्हणून स्वैर सरकार त्याचं नियमन करू शकत नाही, असं आहे ना. आज 2 चोर पकडले, ते 2 चोर राहते पण 10 निर्माण करते. किती निर्माण? एक रावण गेला पण त्या रावणाने हजारो रावण तयार केले. हे सगळे बलात्कार करणारे कोण आहे? सगळे रावण तरी बरा होता, चोरूनच नेला. पण अलीकडचे लोक दुसऱ्या माणसाचं जीवन उद्ध्वस्त करून टाका. असं जे खडाची व्यंकटी. स्वैराचारा सुखाला कारणीभूत असतो धर्माचार. धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. विश्व स्वधर्म म्हणून धर्माचं प्रत्येकाला वर्णधर्म, राज धर्म, प्रत्येकाचा धर्म आहे. पिता पुत्राचा हे जास्त शिकायचं असेल तर रामायण बघावा. रामायणामध्ये सगळी माहिती काय होती? भरपूर आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम माहीत आहे. याच्याकरता मोठी माणसं होऊन गेलेली आहे. शिवाजी महाराज कोण काय धर्माप्रमाणे राज्य चालू होतं माहीत आहे. आलेले मुलगे पुन्हा चोळी बांगडी करून काय केली? जाई होतो माझे नकरी. त्याला धर्माप्रमाणे आचरण. धर्म राहील तर जगत जगेल, त्याचं जगत मग संपलं. मग त्याच्यामध्ये स्वैराचार म्हणतात बघा. आपल्या संस्थेत जरी बसायचं असलं तर स्वैराचार आहे का? त्याला संहिता आहे. पाळत असेल तर राहा, न राहत असेल तर स्वधर्म सूर्य पाव. जो जे वांछील धर्मामध्ये आणखी आपल्याला सुख देण्याची इच्छा आहे. जो जे वांछीलच होते गावं प्राणीचा. प्रत्येकाचा धर्म ब्रह्मचर्य धर्म, ग्रहस्थ, वानप्रस्थ, संन्यासाश्रम, वर्ण धर्म वगैरे हे सगळं आहे. म्हणून विश्वस्वधर्म सूर्य पाव. तुम्ही धर्माप्रमाणे वागला तर जो जे वांछीलच होतील हवं. मात्राचा जगतामध्ये आपण जसंच वाईट आहे तसं काय आहे? हिडी बाबळ आहे तसं चंदनाचे झाड आहे. बोरीचे झाड आहे ना आंब्याचे काय? मग चांगले कोण आहे? वर्षते सकळ ईश्वरनिष्ठांची अनवर्थ मंडळी भेटत आहे. असा पूर्णत्वाला प्राप्त झालेला जो वर्ग आहे तो वर्ग काय करत असतो? तुम्हाला मला आनंद देतो. संताने सरता केलं तशा बरी चंदनाने बोरी. मग चंदन सुगंध आपल्या ठिकाणी ठेवत असतो का सगळ्याला प्रदान करतो? बरं, मतलब सुगंध हा त्याचा आणलेला आहे का? तो आहे आणा. चंदनाला सुगंध आणावं लागते का? स्वयंसिद्ध आहे नाही का? साखरेला गोळी आणावी लागते का? स्वयंसिद्ध. सूर्याला प्रकाश स्वयंसिद्ध आहे. तसे दैवी संपत्तीचे गुण दैवी प्रकृती संतांना दैवी संपत्ती पण आणावी लागतात. आता आपल्याला एक गुण मिळेल ना, किती एक जरी मिळवता लोक आपलं 26 गुणांनी युक्त असतात. किती गुणांनी? मग ते काय करतात? आपल्याजवळ ठेवतात का जगाला देतात? आहे का रे? वर्ष ते सकळ मंगळी. एकाच घरी पाऊस पडत असतो का?
मग कुठे पडतो? मग ढगाला ईश्वराला एकाचं कल्याण करायचं का जगाचं? वर्ष ते सकाळ आणि ईश्वरनिष्ठांची अनवर्त आनंदळी दुःखातून काढून आनंदाचा वर्षाव करत असतात ईश्वरनिष्ठांची मानवी अनवर्त मंडळी. चला कल्पतरूचे हे सगळ्या उपमा कमी पडतात बघा. कोणाला कल्पतरू ही उपमा कमीच आहे. कल्पतरू देतो पण देणार त्याच्या वेळी विचार करीत नाही तर कल्याण होईल का? अरे का तुम्ही म्हणला यम आहे का? पण यमही उभा राहतो. खाणार आहे का? खाऊन कल्पतरू काम गेलो चिंतामणी. चंद्राची उपासना सुद्धा कमी पडते. चंद्र पूर्ण फक्त महिन्यातून एक वेळा आणि सदा पुरते. सूर्य आहे पण दुपारच्या प्रहरी सावलीची इच्छा करतो आपण. आणि मार्तंडाचे ते सर्व आहे सुद्धा असं. आता आपलं संपत आलेलं आहे किंबहुना. आता सगळ्या मागण्या मागितल्या. त्याच्या योगाने नदी समुद्राला मिळाली म्हणजे नदी नदी राहते का समुद्र होत असते. पूर्ण भवानी ती लोक भजे आदिपुरके पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर मग त्याने काय करायचं? झोपा काढायच्या का? भजिजो ऐसे मीच होणे पांडवा सततम कीर्तयंतो आम्ही नमस्ते तस्य माम भक्ता कीर्तनाचे आणि नटनाचे नातीले जे नामाचे नाही पाप आहे काही एखाद्याने वैकुंठा जावे तवती ऐसे नाम घोष गौरवे. तुका म्हणे त्यांनी केले वैकुंठ. वैकुंठा जावं या तपाचे सायास लागे जीवाज. तर पुंडले काय केलं? भूमी वैकुंठा नेले. आता वैकुंठाला जाण्याचं काय नाही. नको वैकुंठीचा आहे तया सुखाना. मला हे सगळं पूर्ण होणे नाही का? जीवा पूर्ण आहे का? पूर्ण आहे. आपली नदी असते पूर्ण आहे का? पूर्ण आहे. आणि पूर्ण केव्हा होते नदी? मग कुबेर गंगा इंद्राणीला भेटल्यावर पूर्ण होते. मग कोणाला भेटले? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय. आहे काय? समुद्राला पूर्ण का म्हणायचं? किती पाऊस पडला तरी यांचं भर काय होत नाही. आणि समुद्राला पुराला ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शनाकरता समुद्राला तुमची आमची काय करा? एक लाट आली की झालं संपलं. पण समुद्री रे का पाणी आणावं लागत असते. किती उन्हाळ्यात आपला तरी यांचं बरं कमी होत नाही. किती पाऊस पडला तरी. किती नद्या पूर्णच्या पूर्ण त्याला पूर्णत्व. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्ण. जीवा पूर्ण आहे. मग तो पूर्ण किंवा परमात्म्याला भेटला म्हणजे काय होतं? तो पूर्ण. तोपर्यंत जीव कसा आहे? लोखंड कुठपर्यंत लोखंड आहे. परिसराला लागत नाही. आणि आता परिसराला लागलं म्हणजे लोखंड काय होतं? पुन्हा आता लोखंड या भावाला प्राप्त होत. मग ते काय राहणार? सोनच राहणार. जसा जीव ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर तो जीव हे भाष्य आणि परमात्मा बोधे भरे. पुन्हा तो जीव दशेला प्राप्त होत नाही. त्याला म्हणतात पूर्ण भवनी ती लोके. आणि भजिजो आदिपुरकी पूर्ण म्हणजे वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्म हे पूर्ण आहे. ब्रह्म विचार म्हणतात. कोणता विचार? त्याला आदिपुरुष म्हणतात. सृष्टीत तिच्या पूर्वी नाही का कोणीतरी तत्व असलं. घडा होण्याच्या पूर्वी कोण आहे? माती आहे. का? अलंकार होण्याच्या पूर्वी काय? तसं सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वी परमात्मा आहे. ओम नमो ज्ञाद्या वेद प्रतिपाद्या जय स्वतः विद्या भजजो आदिपुरुष. आता ज्या अर्थी सृष्टी दिसते त्या अर्थी ईश्वर काय केलं पाहिजे? आणि त्या ईश्वराचं तत्व काय? त्याला आदिपुरुष म्हणतात. तमादिदेव पुरुष पुराण तमस्य विश्वस्य
तमे साध्यम पुरुषम प्रपद्ये याचं प्रवृत्ती असं आहे त्याचं वर्णन. म्हणजे जो आधी पुरुष काही ना काहीतरी सृष्टीला तत्व असल्याशिवाय निराधार सृष्टी राहू शकत. कोणीतरी त्याला काय विमान जरी जात असलं तरी ते हवेचा दाब आहे. नुसती पोकळी एक हवेचा दाब आहे. म्हणून ते त्यांना कोणी पोर असताना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड पाणी तांब्या भरायचं आणि त्याला फडकं लावायला खालून आणि असा फडक्यातून काय पडत नाही. मग ते हवेचं काय आहे हे संशोधन लोकांनी केलेलं आहे. त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. म्हणजे तत्त्वज्ञ लोक असतात ना त्याचा ते शोध करत असतात. विजय भटकर वगैरे मोठे माणसं तत्वापर्यंत पोहोचत असतात. एक आपला तत्त्वज्ञ एका झाडाखाली बसलेला होता. ते झाड उंबराचं होतं. कशाचं? मग काही हवा वगैरे आली ते उंबर काय पडलं, गळून पडलं. त्याच्या विचाराला सुरुवात झाली. म्हणलं हे उंबर तिथंच का नाही थांबलं, झाडालाच का नाही थांबलं, वर का नाही गेलं, खालीच कशावर पडलं. एका कारणावरून त्याने पृथ्वीच्या ठिकाणी असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोधला. याला म्हणतात शास्त्रज्ञाची बुद्धी. आपली बुद्धी आपल्याला डोकं आहे पण ते टोपी ठेवण्याचं ठिकाण. पाकिट आहे पण पैशाचा काय नाही. ते एक शास्त्रज्ञ होता ना पाणी तापवत होता बघा काय आणि वर काय ठेवलं त्याने झाकण ठेवलं. ते पाण्याची उष्णता लावली. ते काय झालं थोड्या वेळाने ते ताडकन ते झाकण कुठं पडलं ते तिकडे घेऊन पडलं. त्याने विचार केला म्हणला हे जड झाकण म्हणजे पाण्यावरून बाजूला फेकल्या गेलं. मग त्याला विचार पाण्याची काय झाली आणि त्या वाफेमध्ये शक्ती आहे आणि त्या वाफेने हे झाकण काय केलं म्हणून वाफेचा शोध लावून इंजिन काढलं. याला म्हणतात बुद्धी. नाही तर आपण हजारो पाहत असतो डोक्यामध्ये विचारायचा काय नाही. मग बुद्धी त्याला म्हणतं कोहम कदमिदम जातम कोई उपादान कुमस्य. ज्या अर्थी सृष्टी दिसते त्या अर्थीला कोणीतरी एक तत्व असलं आणि त्यालाच म्हणतात परमात्मा तत्व. तमक्षरम भेदितम तमाक्षरम परमं भेदितव्यं तमस्य विश्वस्य परं तमवेद शाश्वत गुरुमस्तम आहे की. त्याला माझा आदी पुरुष. कोणता पुरुष? दर्शनकाराचे मत असतात. जाऊ द्या दर्शनकार कोणी शून्यच मानतात, कोणी काय प्रकृतीच मानतात. वेदांतशास्त्रामध्ये ओम नमोजी आदिपुरुष आहे आणि तो असल्यामुळे हे सर्व काय आहे नाही का. केंद्र कुठं आहे? एखादा माणूस म्हणत असतो आमचा नळ 24 तास काय देतो. त्याला विचारलं लोखंड कुठं पाणी देत असते का? लोखंड पाणी देते का? लोखंडाच्या द्वारा येते. कुठून येते? टाकीतून येते. टाकीत तरी कुठून आलं? नदीत तरी म्हणजे ढगात तरी कुठं आलं? शेवटी केंद्र कोण आहे? सर्व. त्याप्रमाणे सर्वाचं केंद्र कोण आहे? परमात्मा. त्याला आधी म्हणतात. ओम नमोजी देवाजी देवा जगत्त्रया जीवा परिशिके शिवा माझी वाणी तुझे भरली. त्याला आदी पुरुष म्हणतात. म्हणून काय त्याला पूर्णत्व प्राप्त होतं आदी पुरुषाच्या द्वारा. त्याला भेटलं. नदी समुद्राला भेटल्यानंतर नदी राहते का समुद्र होते. तसं परमात्मा स्वरूपाला भेटल्यानंतर जीव राहतो का पूर्ण होतं. तमेव विदित्वा तत्त्वमूर्तिमेति नान्यत् पंथा ब्रह्मविद परमाप्नोति शोकं तरति विद्यते हृदयग्रंथी सिद्धन्ते सर्व क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे. त्याचं दर्शन झालं की आता कुठे धावे आणि तुमचे चरण भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला. माझा परिच्छिन्न राहतो काही विश्वाची माझे घर.
अशा बोधावर प्राप्त होतात. त्याला कृतकृत्यस्य इदमात्म्यं मया लघु एतत् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यस्य भारत. कृतकृत्य पूर्ण होणे, त्याला काही करायचं शिल्लक राहिलेलं आहे का, काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं आहे. एकदा सूर्योदयाला दिवा लावावा लागतो का भिजवावं लागतो. आता दिवा लावण्याच्या आवश्यकता. पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर काही मिळवायचं आहे का, मग काही मिळतं. कृतकृत्यस्य तृप्त होतो तो. काय होतो तो, काही मिळवायचं राहिलेलं आहे. आता काय नरेंद्र मोदीला कुठं सरपंचाकरता फॉर्म भरायचा, मुख्य पद कोणतं आहे, मला कोणती पदं मिळवायची. एका पदात सगळे पदं खायला मिळत जातात. त्याला म्हणायचं पूर्ण होणे. माहिती परमार्थ का झाला, ऐसे मीच होणे करते माझी. तुमची आमची भक्ती आहे, पण ती अज्ञानाची भक्ती. अज्ञानाची भक्ती इच्छेची नाही का. गणपतीला प्रसाद दाखवत असतो, त्याचाच काय काढायचा, गुळ काढायचा, गुळाचाच गणपती आणि त्याचाच गुळ काढायचा. आणि मागणं किती माझं, अस्माकम सकल कुटुंबाना से लक्ष देपद पशुपद. देपद म्हणजे दोन पायाचे. एखाद्याच्या घरी कोंबडी असली तिकडं पाय किती असते तिच्याही करता, आणि ती ओरडते. तेवढला मी हात दिसते, पण रात्रीच्या पर्यंत कुठं जाईल काही पता. हे भारतीय संस्कृती आहे काय. मग गाईचं पालन केलं पाहिजे, गोवंशाचं कुटुंब प्रधान. चालला आनंदाची गोष्ट आहे नाही का. गोसंवर्धन चांगलं आहे. त्याच्या दिवाणीची तुमच्या आमच्या घरात दिलेली देणगी आहे. रवी चंद्र घना वृक्ष नदी गावश्य शब्द. गाव म्हणजे तुम्हाला दूध पाहिजे, झाडापासून निघतं का कवतापासून निघतं का दूध. मग त्याच्याकरता काय पाहिजे, गायच पाहिजे. आणि त्या दुधाचं म्हणजे पवित्र आणि सगळं तिचं पवित्र आहे. तिचं शेण आहे सुद्धा, तिचं गोमूत्र आहे सुद्धा, सगळं पवित्र आहे. त्या दुधापासून नाही का ताक लोणी, तुम्हाला हे सगळं पवित्र द्रव्य कुठापासून मिळते. काय गवत कुठलं म्हणजे काय दूध निघत असते काय, जाऊ दे आपलं. तेव्हा हे सगळं निर्माणपणच आहे. म्हणून नदी गावाच्या तुमचा आमचा उद्धार करण्याकरता संतांच्या अभिवादी. संत ब्रह्मवृत्ती संत जरी उद्धारावे आले ऐक. नदी गावाच्या सज्जना म्हणे सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी नाही का. भजिलो आधी पुरखी. मग भजिलो माझा इथे थोडा प्रश्न उत्पन्न. पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतरही भजनाची आवश्यकता काय. ऐसे मी सोनी करते माझे. आता संपलं की सगळं, आता पुन्हा कशाची आहे. म्हणून पूर्णत्व जरी झाले तरी देव तीर्थ भजन न सडणते पडिले वेळेनं. हा एक भाग. आणि दुसरा भाग आहे कृतज्ञता. काय करा, पूर्णत्व जरी प्राप्त तरी गुरुच्या विषयी असतात जशीच्या तसे आहे ना. गुरु ईश्वर आलं का शास्त्र याच्याविषयी देव तीर्थ भजन ऐसे मेच होणे सततम कीर्तयंतो माप्यसंत नमस्यंत सीमाम भक्त्या. मग त्यांची भक्ती नमस्यंत सीमा नम्र झाला होता त्याने कोणीले. मग अशी त्यांची ऐसे मेच होणे करणे याला खरी भक्ती म्हणतात. ज्ञानपूर्व भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती. संतांची भक्ती कशी असते, ज्ञानोत्तर असते. तुमची आमची भक्ती त्या भक्तीमध्ये असं
भक्तीचे विषय कोणते कोणते असतील काही सांगता येत नाही. आम्ही तर पंढरपूरला होतो, तिथं कामगार बाई होती बा, ते आम्ही मठामध्ये राहायचे नागपूरकराच्या. ती बाई पांडुरंगाच्या देवळामध्ये काम करत असे, मोठा प्रसाद वगैरे घेऊन यायचे. आणि ते आले म्हणजे काय करायची, असं बोनं तयार करायची, भात शिजवायची थोडा. आणि चंद्रभागेच्या पलीकडे एक काही देवीचं आपलं काहीतरी देऊळ होतं, तिथं जाऊन आम्ही विचारलं, म्हणलं आजी एवढा मोठा परमात्मा हा सगळ्या भारतातून लोक इथं दर्शनं करता येतात, तास 15 तास उभे राहून काय करतात, तरीसुद्धा दर्शन मिळा, तुम्हाला केवढा आनंद आहे, काम केल्यामुळे तुम्हाला आणखी हे सगळं हे मोठा प्रसाद मिळत आहे ते, आणि तुम्ही आणखी बोनं घेऊन ते कुठं जातात. मग त्या म्हातारीने सांगितलं, म्हणलं बा माझी मी जी भक्ती करते, जी देवी आहे ती म्हणला पांडुरंगापेक्षा मोठी आहे. काय आणि फुकट कोणी तिला विचारत नसे, काही नाही. म्हणून देव कळावं लागतं. अवजानंदी भाव मानसम तरुण आश्रिताम. तो हा देवाचाही वेद दया गाते श्रुती म्हणते आम्ही त्याचे दास. तो हा देवाचाही वेद दया गाते. यम ब्रह्मा वरुणेंद्र मूर्ती म्हणतात. वेद सांग फलक ब्रह्म पण श्री गामा विश्वभूतानी. आता जाणून भक्ती करत ज्ञात्वा भूतादिम अशी भक्ती आहे. आणि तुमची आमची वजी असते अवजानंदी माम. आपण देवाला जाणून भक्ती करतो का? मग अशी भक्ती वाढावया सुख भक्ती कुळाचारी नाम. असं सर्वत्व वाढण्याचं. म्हणून लोकांनी परिपूर्ण व्हावं. काय व्हावं? भजितो आदिपुरुषी. म्हणून असं पूर्णत्व सर्व सुख मिळावं आणि पूर्णत्व काय व्हावं. तरी भक्तीचा खंड पडू आहे. हे देवा पै मागतो चरण सेवा. वासुदेवा पंढरीचा सुद्धा संघ हरिदासाचा जन्म हो का परिण चोख. आहे का नामावने कमळापतीने याची द्यावे अशी मागणी असते संतांची. हेची दान देगा देवा तुझा गुणगायी ना. आणि याची माझी सर्व. त्यांच्या भक्तीमुळे आपल्याला मोठा काय होता. एकाच्या काही वारे मुगवे. पुंडलिकाने उपकार केला म्हणतात परमात्मा कुठे आला. मग पुंडलिकाचे काय काय भक्तही पुंडलिके तारिले विश्वजना. आणि वैकुंठाची मूर्ती आणली. नुसतं आणला का उभा केला. सांगितलं देवाला बसायचं नाही खरं. युगा झाली 28 परिणामार्थी. जोपर्यंत पुंडलिकाची आज्ञा होत नाही तोपर्यंत देवाला खाली बसता येईल. झोपण्याचं लांबच राहिला. ते म्हणला आम्हाला बसलेला देव हे काही आवडत नाही. उत्तर भागातला देव आणखी दक्षिण भागातला देव. का म्हणलं आम्हाला दर्शन करत नाही, देव झोपलेला आहे. झोपलेला देव आमच्या कामात आहे. आमच्यावर जर संकट आलं तर तो झोपेतून उठाल किंवा हातपाय किंवा धुईल. कोणता देव बाई सुंदरच आहे. उभे विटेवरी नाही का करकटावरी भजितो आदिपुरखे. मग एवढ्यावर त्यांचे काम भागते की जन्मभर होत नाही. सुद्धा नामा म्हणे पडत तीन ह्याची द्यावे. मग एवढ्यावर काम मागत नाही. घेईन मी जन्म तुझी चरण सेवा. ऐका नाही पुन्हा 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 घेईना जन्मांतरी. लोका म्हणे गर्भवासी. अशी भक्ती त्याला खंड पडत नसतो. काय पडत नसतो. नाही ना ही अखंडित सेवा असं म्हटलं. अशी सेवा करणारे आणि भक्त असतात. तेव्हा आपले आहे ना अशी सेवा करणारे काय असतात. मग इथे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे आमचा जो ग्रंथ आहे सामान्य नाही.
किंबहुना सर्वसुखी पूर्णभवनी ते लोकी भजितो अखंडित अनेक ग्रंथो भजीवे विशेषे दृष्टादृष्टविजयी. ज्ञानेश्वरीचं सगळ्या वेदाचा मनोगत आणि व्यासनारायणाने महाभारतात. अब महाभारत ही नाही ते नाही कोण नाही व्हायचे कवी. आणि महाभारतातले सर्व वैभव श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भगवद्गीतेतलं सर्व तात्पर्य ज्ञानेश्वरीमध्ये आलं. श्रीमद भगवद्गीता कोणत्या भाषेत आहे? संस्कृत भाषा जगाची कळेनात म्हणून नारायणा करवाणे रे संस्कृताची गाणी वळवणी मराठी सोपाले रचिले धर्मविधाने. मग तिला मराठी भाषेमध्ये आणण्याचं काम कोणी केलं? आपली भाषा कोणती आहे? सहज समजते. हे तुमचे जे वर्धा आहे ना तिथले बजाज होते बघा, कमलनाथ बजाज मुळात सगळे काड्या बिड्या का तिथं गांधीजी होत राहायचे सेवाग्राममध्ये त्यांच्याकडे. ते वाढलं त्याचे ते प्रेतयात्रेला मोठे पवना नदीच्याकडे ते मंत्र म्हणायला लागले अंतकाळाचे. ते लोकांना काय समजले? हे जिकडे तिकडे गोंधळ व्हायला लागला, कोणी आरडा ओरडा हे समाज जमला. त्याच्यात महात्मा गांधी होते, विनोबा. महात्मा गांधींनी सांगितलं बोले विनोबा हे क्या बात आहे बोले, हे काय म्हणतात म्हणे. म्हणे महाराज हे अंत्ययात्रेचे काय म्हणतात? मग त्याने सांगितलं बोले हे दुनिया को समजता आहे का बोले, लोकांना समजतं. मग लोकांना काय संस्कृतातले मंत्र समजते का? मग महात्माजी गांधीने सांगितलं बोले कोई वारकरी आहे क्या? आणि तो वारकरी उभा राहिला बोले भजन सुनाव. मग त्याने लगेच म्हटलं आम्ही जातो आमच्या गावात, आमचा समाज शांत झाला. कोणत्या भाषेने? अशी भाषा आहे. हे मराठीचे आणि ब्रह्मविद्येचा. म्हणून संस्कृतातले ग्रंथ कशात आणले? मराठीमध्ये आहे ना. सगळा ज्ञानेश्वरीचं जे काही आहे ते अमृतानुभवात आलं. 90,000 वयामध्ये जे सांगितलं ते अमृतानुभवात किती वय आहेत? 900 वय. आणि जेवढं अमृतानुभवात सांगितलं तेवढंच हरिपाठाने चांगले 65 वय किती सगळा वेळ. आणि 65 वयामध्ये जेवढं सांगितलं तेवढं हरिपाठात आहे. आता 25 अभंगात किती? एक हरिपाठ म्हटलं तर एक विष्णू सहस्त्रनाम म्हटलं जातं. ते धर्मकरचा आहे. म्हणून सर्व ग्रंथामध्ये सुद्धा जरी सप्ताह असेल ना त्याच्यात हरिपाठ नसेल तर काही. म्हणून काय झालं पाहिजे? मग आपण सोहळ्यामध्ये काही का असेल आपण हरिपाठ इतकं. आणि हरिपाठ कोणाचा विषय आहे? त्याचा अधिकार. 5 वर्षाच्या मुलापासून तो 100 वर्षाचा माणूस आहे. हरिपाठ म्हटल्यावेळी 5 वर्षाचाही पण उड्या मारत. त्याच्या बाया माणसं काय होय नव्हे. हे कृती कोणी केली? ज्ञानेश्वर. हा ज्ञानेश्वर महाराजाचा हरिपाठ आहे. जाऊया म्हणून हे सर्व वाङ्मय फसायदान जे मागितलेलं आहे ते उगीचच मागितलं का त्याच्यासारखीच करणी केली. जगत विख्यात ग्रंथ ते वाङ्मयीन ग्रंथ त्याला कोणता ग्रंथ? आणि त्या ऐका रे एवढा मोठा त्याची ब्रह्मसाम्राज्य दीपिका विठोबाचा प्राण सगळा तरी संस्कृताची गाणे. आणि मी असंही मागण्याचा हक्क तयार झाला. काय केलं? आणि तुमच्या आमच्या जगाकरताही काय केलं? मागणं मागितलं. किंबहुना पूर्णभवने आणि भजिलो आदिपुरखी अनेक ग्रंथ विजय. काय सीताराम उद्या घ्यायचं, उद्या घ्यायचं. आज अष्टमी आज अष्टमी ना, थोडंसं चरित्र सांगा. कोणाचे? आज अष्टमी आहे मला, गोकुळाष्टमी. मग बरं अष्टमी देवाचं चरित्र सांग.
मग देवाला अवतार घ्यावा लागतो म्हणून देवाला आणावं लागतं. काय करावं, जीव आणावं लागत नाही, त्याला ते भोगण्याकरता काय करावं लागते, यावंच लागत असते. देवाला काय करावं लागत असते, आणावं लागतं. संत तुमचा आमचा उद्धार करण्याकरता आहे. आता देवाला आणायचं म्हणजे कशाकरता आणायचं, जेवण्याकरता काही यदा यदा ग्रहाणे भवति अभ्युत्थानमधर्म. मग देवाचा अवतार कशा करता आहे, धर्मा करता आहे, नाही का, धर्मसंस्थानात म्हणायचं. माझे जे अवतार आहे, पापी जे भक्त देवाची झाले सोसवेना भार. मग पृथ्वी काय रूपी पृथ्वी ब्रह्मदेवापाशी काय, मला सगळा स्वैराचार चालला आहे, कोणी कोणाला काय करत नाही बरं का. पापी जे भक्त दैत्य जे धरणीचे बडविला धर्म सोसवेना भार. मग आता तुम्ही म्हटलं झोपा काढता खुशा वैकुंठात, इकडे आमचे हाल चालले. आता काय करा, आणि तो जबरीत आहे ना धर्मरक्षा वया, आणि तापल्या पाळीची. मग अंबऋषीसाठी मदा अवतार घ्यायचा. मग दोषाला भगवान क्षीरा अशी श्रुती केली, आणि मग भगवान संतुष्ट झाले. मग सांगितलं आपल्याला आता पृथ्वीवरचे धर्मरक्षण करण्याकरता, भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता अवतार घ्यावे. मग सांगितलं, बलरामाला सांगितलं, म्हटलं आमचे म्हणायला लागले, म्हणले ते तुमचं जाणार, राम अवतारामध्ये आमचे काय हाल झाले आम्हाला माहिती आहे. खुशाल म्हटलं तुम्ही जेवण करत होते, इथं काय आहे, लक्ष शेषाचा अवतार होतो ना. म्हणलं आमचे काय झाले, तुम्ही दोघे फळं, आम्ही फळं कोण आणायचे, आम्ही खायचे कोणी. आता अवतार बिवतार काय नाही, ते तुमचा तुम्ही काय करा. म्हटलं बाबा आता काय, मला असं आहे, आता हे करू. आता तो मोठा भाऊ व्हायचा, काय व्हायचं, आणि मी कोणी म्हणून म्हणजे नाही का, भगवान श्रीकृष्ण मोठा भाऊ कोण आपलं आहे का, तर मोठा भाऊ झाला. आणि म्हणलं मी तुमची काय काय, राम अवतारात तुम्ही माझी सेवा केली, आता कृष्ण अवतारामध्ये बलरामाची काय करी. मग अवतार घ्यावया सिद्ध झाले. आणि तो अवतार घेण्याकरता त्याला काही कारणं असावी लागत होतं. इकडे ते हे आहे ना आपले नाही लागा याची आहे आपले देवक्याम असं म्हटलेलं आहे. ते तिचं लग्न झालेलं होतं कोणाचं, वसुदेवाचे. आणि त्याच्यामध्ये काय झालं, आकाशवाणी झाली. देवकीच्या पोटी येणारा गर्भ आठवा तो काय करी, कंसाला काय ठेवील का कंसंप होईल. आणि असं ऐकल्यानंतर मग काय पाहिजे तरी हिलाच नष्टच करून टाकू, कशाकरता म्हणजे प्रश्नच मोकळा व्हा. मग घेऊन या खड्ग माराव्या. आणि इकडे सज्ज झालेले होते सगळे आपले वसुदेव देवकी वगैरे, नंद यशोदा. मग तर मारण्याकरता खडग घेतला होता. मध्ये काय चालली होती, लग्नाची वरात चालली होती वाघाच्या. मग हा हात कोणी धरला, म्हणलं हे बागा बाईची हत्या करणं याच्या जगतामध्ये काय नाही. म्हणलं हे बा हे पाप नाही अशा आहे ना. मला म्हणलं निरपराध बाईची तो हत्या करतो, कशा करता करतो. म्हणलं हिच्या पोटी येणारा गर्भ माझा काय करील. मग मी काय करतो, हिलाच नाही सगळं. तर म्हणलं एक उपाय सांगतो, एवढं पाप होण्यापेक्षा तुला उपाय सांगतो. म्हणलं याला जो गर्भ मूल होईल तुला काय करून देऊ. मग त्याला बरं वाटलं, बाईची हत्या करण्यापेक्षा मुलगा झाला त्याची काय करू. मग शांत झाला.
मग तोच अवतार घेण्याकरता पूर्ण पाप भरावं लागतं बघा. गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय शिक्षा देता येत आणि गुन्हा जर सिद्ध झाला नाही बरं का, तो खून करणार आहे माणूस काय होतो, सुटतो. जाऊ दे, आपला काय तो विषय आहे. मग काय करता, मग परमात्म्याने अवतार हे सगळे झाले ना. देव परमात्म्याचे काय करू लागले, मला अवताराला या स्तुती करायला लागले. मग भगवंतानी सांगितलं, म्हणलं काही हरकत नाही, आकाशाची वाणी. मग याने हात धरला होता, पण तेवढ्यावर काम भागलं का. मग सगळे मथुरेमध्ये कशात ठेवले, जेलमध्ये ठेवले, कारागृहात ठेवले. म्हणजे कारागृहामध्ये सगळं बाहेर कुठं येता येते. आणि मग परमात्मा अष्टमी स्तुती कोणती दिली भगवान, त्याच्यामध्ये सांगितलं, शेषाला सांगितलं, म्हणलं तो बलराम माझा, भगवान श्रीकृष्ण सगळी मंडळी अवतार घ्यावया काय झाले, सिद्ध झाले. आणि बरोबर अष्टमीच्या दिवशी गर्भ राहिला. म्हणजे बरोबर 2 तऱ्हेंना जन्म आहे का. पहिला जन्म आहे मथुरेमध्ये आणि दुसरा जन्म कुठे साजरा करतात. आणि बरोबर अष्टमीच्या दिवशी बुधवार दिवस होता. बुधवार दिवशी बरोबर रात्रीच्या 12 वाजता जन्म. कोणत्या रात्री ज्ञानेश्वर महाराजाचा जन्म केव्हा आहे, बरोबर अष्टमीलाच आहे का. आणि जो भगवान श्रीकृष्ण देवकीच्या पोटी जन्माला तो, आणि भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपाने रुक्मिणी मातेच्या पोटी जन्मा, तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी, तोच अवतार धरी. बरोबर तो अष्टमीचा दिवस त्याला सगळ्या मेघाला सुद्धा आनंद झाला, समुद्राला सुद्धा काय झाला, आनंद झाला. पुढचा आहे ना सगळं. आणि भगवान मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहामध्ये तत्पूर्वी किती मारली होती, 6 मारली होती का, बरं का. मग त्याने 8वा गर्भ आहे. आणि एकाएकी परमात्मा प्रकट झाले. प्रकट भयो भगवान मथुरा में भगवान. आणि ती गोंडाच मूर्ती पाहिली. आता आहे ना चतुर्भुज अशी मूर्ती पाहिली. मग तिला आनंद झाला नाही. काय झाला नाही. मग देवाने विचार म्हणलं, तुला आनंद का नाही झाला. तर म्हणलं, हे बा तुला देवकीचा म्हणणार नाही. एवढं मोठं पोर कुठं देवकीचं असं लोक म्हणतील का. आणि माझं जी इच्छा आहे तुला कुठं पडायचं म्हटलं पाहिजे. कैसे भावार्थाचे बळ. बाळ झाला तिचे बाळ लगेच परमाना. मग तेवढ्यावर थांबला का बातमी कुठं गेली. कडक बंदोबस्त होता बघा, कारण 8वा येणार होता ना, याचा युग आहे. आणि मग काय बरं. आणि मग सगळ्या मग त्याच्यामध्ये हे सगळे परमात्मा आले. पण आई वडिलाला काय सगळ्या बेड्या आहे ना. मग देवाने असं पाहताबरोबर बेड्या का झाल्या. आणि सांगितलं लवकरात लवकर मला कुठं घेऊन चला गोकुळामध्ये. जन्माल्याबरोबर पोरं कुठं बोलत असते का, कोणाचं तरी बोललं आहे का. बोललं असेल तर हात वंच करा. एक आहे त्या, अरे पण म्हटलं कृष्ण येतं, हे द्वारपाल आहे, घडी आहे, खाड खाड सगळे काय ते द्वारपाल होते, झोपा काढायला लागले. आपोआप हे बेड्या सगळ्या आरगळा नमकाच्या गळून पडल्या. आणि एका टोपीमध्ये घेऊन मध्यरात्रीच्या दिवशी वसुदेव कोणाला घेऊन चालला, घेऊन चालला मध्यंतरी यमुना नदी आली. कोणती नाही का, यमुनेतून परमात्मा घेऊन चालले का. मग आता यमुनेने विचार केला, म्हणलं परमात्मा चाललेला आहे ना आपल्याला दर्शन नाही, म्हणून पाणी असं वाढायला लागलं का. आणि पाणी वाढायला लागल्यानंतर
ते इतकं झालं की वसुदेवाच्या नाकात तोंडात पाणी जाईल. मग देवाने विचार केला, म्हणलं आपल्या भक्ताच्या तोंडात काय जाईल, आणि यमुना ही दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. मग काय करा, आपला पायाचा काढला आणि त्या अंगोष्ठाचं दर्शन कोणी घेतलं, यमुनाने घेतलं. आणि पुढे आणखी तुमच्या पाण्याला सुद्धा आनंद झाला. म्हणलं परमात्मा चालला, आपल्याला निर्माण करणारा परमात्मा, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून मेघाने वर्षाव करायला काय केले, मग वेड्यासारखा वर्षाव करत होता का कालच्यासारखा. मग मंद मंद पुढे अगदी याचा तुषार लग्नामध्ये गेल्यानंतर ते आता त्यात पुन्हा मला कल्पना नाही बरं का. मग मेघ होता आपला शेष होता ना, देवाच्या पाणी लागू नये म्हणून काय केलं असा. मग ते मेघाने सांगितलं, म्हणलं हे बाजूला वगैरे ते म्हणलं कोळं पोर याला काय लागेल, म्हणलं मरेल नाही, म्हणलं तुला काय करायचं आहे बाजूला वगैरे. म्हणलं आमचा पाऊस नाही, अमृताचा वर्षा. कशाचा, म्हणलं अमृताचा वर्षाव कशा करता, याला दुष्ट मारायचे आहे, काय करायचे. मग त्यांचे घाव काय करतील, लागतील ना. म्हणायला लागले, म्हणून ते घाव लागू नये म्हणून अमृताचा वर्षा. मंद मंद पडे पाव आणि श्री छाया जरी. मग अंगोष्ठ काढला आणि अशा रीतीने कुठे गेले, गोकुळामध्ये. तिचं मुलगी जन्माला आली होती, ती उचलली, याला काय केलं, काय केलं. आणि इकडे मुलीला काय केलं मग, आणि त्याला ते कळायला कोणाला, कंसाला अष्ट आला आहे. मग आता ते धरले 2 दगडे, गरगर काय केली. मग तिने सांगितलं, म्हणलं हे पहा, तुला मारणारा माझ्या आधी काय झालेला आहे, जन्माला आहे. पुढचा घाबरून गेला, काय झालं, हृदयाजवळच असे तुम्ही जन्माच्या अभंगवाचा. मग इकडे परमात्मा गोकुळामध्ये गोकुळीचे असो का, बाळकृष्ण आनंद झाल्या, बुडी आत्मरणे करती कथा. तो का म्हणे छंद आहे, नशा गोड दिला परमात्मा कुठे करणार आहे, गोकुळामध्ये. एकालाच आनंद झाला की सगळ्या भक्तांना आनंद झाला. हा कृष्ण अवतार आहे. म्हणून अवताराचे जे काही 10 प्रकार सांगितले त्याच्यामध्ये पूर्ण अवतार रामकृष्ण. रामकृष्ण त्याच्यासुद्धा गुह्यतम अवतार आहे. काही काही लीला लिहायला भगवंताला राम अवतारामध्ये करता आल्या. मग त्या कोणत्या अवतारात केल्या, काला कुठं करता आला, राजाचा पोरगा आणि कालाकुरा याच्यामध्ये गरीबाच्या पोराचा मित्र होऊ शकतो का. आणि गवळीयाची आणि कोण पोर आहे. आणि ह्याच्याबरोबर देवाने काय केलं, मग ती उणीव कोणत्या तरी काढून भरून काढली. म्हणून सगळं म्हणजे पूर्ण अवतार. आणि भगवान श्रीकृष्णाचा पूर्णोत्तम अवतार असा होता. आणि तोच अवतार धरी अलंकार. आणि उद्या आज काय बसणार तिथं बरं का, भगवा झेंडा तर आहेच आहे, पण सोन्याचा झेंडा बसणार बरं का. असा आनंदाचा दिवस आहे. तेव्हा उद्या आहे ना एकोप राहिलेला विषय सांगा, इथेच थांबा.